नाशिकच्या पिंपळगाव वसवंत टोल नाक्यावर वाहनांच्या बऱ्याच रांगा लागल्याचं पाहायला मिळालं। सुट्टीचा दिवस आहे आणि त्यामुळे आज वाहनांची वर्दळ वाढलेली आहे आणि ही वर्दळ वाढल्यानं वाहतूक कोंडी बरीच झाल्याचं पाहायला मिळालं। नाशिकमधून या वाहतूक कोंडीचा सामना हे प्रवासी करताना पाहायला मिळत आहे आणि वाहनांच्या रांगा लागलेल्या असताना सुद्धा टोल वसुली सुरूच आहे। रविवारी आज सुट्टीचा दिवस आहे आणि नाशिकच्या पिंपळगाव वसवंत टोल नाक्यावर या वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी किरण आपल्या सोबत आहेत। किरण, आज रविवारी आपण पाहतोय सुट्टीचा दिवस आहे, तरी सुद्धा पिंपळगाव वसवंत टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा पाहायला मिळतात। कसा त्रास होतोय प्रवाशांना? श्रद्धा, खरं तर सुट्टीचा दिवस आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर नागरिक फिरण्यासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असतात। अशा सर्व परिस्थितीमध्ये मुंबई आग्रा महामार्गावर मोठी वाहनांची वर्दळ बघायला मिळते। पिंपळगाव टोल नाक्यावर जवळपास 1.5 ते 2 किलोमीटर पर्यंतच्या रांगा त्या लागलेल्या आहेत। खरं तर हा मोठा टोल नाका म्हणून ओळखला जातो आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये देखील वाहतूक जी आहे ती खोळंबलेली आहे। खरं तर टोलच्या नियमानुसार विशिष्ट अंतरावरनं जे रांग लागते त्यानुसार वाहनांना टोल वसुली न करता थेट सोडून देणं अपेक्षित असतं। मात्र असं सर्व त्या दरम्यान होत नसल्यामुळे वाहनधारकांकडून संताप व्यक्त केला जातोय। हो, मात्र टोल सुद्धा सुरू आहे असं दिसतंय। अजूनही टोल सुरू आहे, जरी वाहनांच्या रांगा वाढत्या असल्या, वाहतूक कोंडी होते तरी सुद्धा टोल सुरू आहेत असं दृश्यांमध्ये दिसतंय। अगदी खरं श्रद्धा, खरं तर नियमानुसार विशिष्ट अंतरावर रेषा मारलेल्या असतात आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर ती रेषा जर क्रॉस केली तर वाहनांना मोफत त्या ठिकाणी सोडणं अपेक्षित असतं। टोल वसुली करू नये अशा स्वरूपाचा नियम देखील आहे। मात्र असं असलं तरी या ठिकाणी आपण बघतोय की टोल वसुली सुरू आहे आणि वाहनांच्या ज्या रांगा आहेत त्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। हो, बरोबर आहे किरण, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।